लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आज वाटप होणार आहे का? कारण की डिसेंबर महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 31 डिसेंबर आज तारीख आहे. मग आज वाटप होणार आहे का? कारण की लाडक्या आदिती तटकरे मॅडम 4-5 दिवसापूर्वी सांगितलं होतं त्यांनी की लवकरात लवकर हप्ता वाटप होणार आहे. तर मग आज हप्ता वाटप होणार आहे का? याच्याबद्दलची बातमी तुम्हाला लाडक्या ताईंनो मी देणार आहे. आदिती तटकरे मॅडम यांनी 2-3 योजनांवर एक चांगल्या स्वरूपाची बातमी दिलेली आहे. ती पण तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. बघा सर्व लाडक्या ताईंना आतुरता लागली ती म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे. कारण की दोन महिने या ठिकाणी गॅप पडलेला आहे आणि आणखी पण हप्ता वाटप झालेला नाहीये. मग नेमका हप्ता वाटप कधी होणार आहे याच्या संदर्भातली काय बातमी समोर आली ती तुम्हाला मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी टेन्शनमध्ये आल्या की सर आम्हाला हप्ता नेमका कधी भेटणार आहे. आचारसंहितेचा प्रॉब्लेम नाहीये, अधिवेशनाचा प्रॉब्लेम नाही, निवडणूक आयोगाचा प्रॉब्लेम नाहीये. स्वतः आदिती तटकरे मॅडम म्हणल्या की लवकरच हप्ता अकाउंटला जमा होणार आहे. मग नेमका कुठं प्रॉब्लेम झालाय, काय नेमकं प्रॉब्लेम झालाय आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या योजनेचे पैसे पण अकाउंटला यायला लागलेत. मग लाडक्या बहिणीचा नेमका काय प्रॉब्लेम झालाय? बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी व्हायरल व्हायल्यात की लाडकी बहिणींना आता बंद पडली आहे, सरकारला आता काही घेणं देणं नाहीये, सरकारने ही लाडकी बहीण योजना बंद पाडली आहे. अशा स्वरूपाच्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी मीडियामध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील. पण लाडक्यांनो एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती मी बातमी आधी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तो व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आहे आणि 16वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का? डीबीटी ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे लाडक्यांनो. चला आता वेळ वागता व्हिडिओला सुरुवात करू. आज हप्ता वाटप होणार आहे का? याच्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. तर लक्षात घ्या लाडक्यांनो, 2 हप्ते एकत्र भेटावेत अशा स्वरूपाची पण आपली मागणी या ठिकाणी आपण सरकारकडे करत आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला बघा आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विटरच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून एक बातमी समोर दिलेली आहे. तुमच्या समोर या ठिकाणी दिसते बघा. 14 घंटेची पूर्वीची म्हणजे काल रात्रीची ही बातमी आलेली आहे. मुंबई येथील मंत्रालयीन दालनात श्रीवर्धन मतदारसंघातील तळा आणि रोहा तालुक्यामधील प्रलंबित रस्ते व पुलांच्या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची आढावा बैठक या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री या ठिकाणी तुम्हाला आदिती तटकरे मॅडमची ही पोस्ट तुम्हाला पाहता येईल. या योजनेबद्दल बघा त्यांनी सांगितलेलं आहे. कोणत्या योजनेबद्दल आहे? हे ग्राम सडक योजना जी आहे योजनेबद्दल ह्यांनी ही अपडेट दिलेली आहे. काल संध्याकाळची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी मी दाखवत आहे. त्याचबरोबर बघा अजून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आणि ही आनंदाची बातमी लाडक्यातून एक गोष्ट सांगतोय. घरकुल योजनेला कुणी सहभागी झालेला आहे का? घरकुल योजनेने कुणी फॉर्म भरले आहेत का? त्यांच्यासाठी जवळजवळ 2.5 लाखापर्यंत बघा ही महत्त्वाची योजनेबद्दल त्यांनी अपडेट दिलेली आहे. ती पण तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे. काल या ठिकाणी महत्त्वाची ही अपडेट आलेली आहे. आदिती तटकरे मॅडमच्या वेबसाईटवर तुम्हाला ही दिसत आहे. ऑफिशियल वेबसाईट आहे. माणगाव, तळा आणि म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना शहरी अंतर्गत घरकुले मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याबाबत बघा म्हणजे ह्यांना डायरेक्ट घरकुल योजनेला पण या ठिकाणी अनुदान या ठिकाणी देत आहेत. या ठिकाणी योजना ती पण चांगल्या स्वरूपात जोरात सुरू झालेली आहे. तर हा कुणी जर घरकुल योजनेबद्दल असेल तर त्यांना सांगा 2.5 लाखापर्यंत या ठिकाणी बघू शकता. 2.5 लाखापेक्षा पर्यंत अनुदान या ठिकाणी त्यांचं मंजूर झालेलं आहे. अकाउंटला पैसे पण जमा व्हायला आहेत. आदिवासी ही घरकुल योजना जी आहे त्याच्या संदर्भातली ही त्यांनी रक्कम पण दिलेली आहे. तर बऱ्याच लाडक्या ताई म्हणतात की बाबा ह्या सगळ्या गोष्टी आता पूर्ण व्हायला लागल्यात. लाडक्या आदिती तटकरे मॅडम सगळ्या योजनेबद्दल बोलत आहेत पण आपली लाडक्या बहीण योजनेचे हप्ते का देत नाहीत? जवळजवळ 2 महिन्याचा या ठिकाणी गॅप पडलेला आहे. तरी पण हप्ता अजून का वाटप झालेला नाहीये? आज आहे 31 डिसेंबर आणि आता बघा 2 महिन्याच्या गॅपनुसार पण अजून बघितलं तरी अजून काही एक रुपये पण अकाउंटला जमा झाला नाही. 17वा हप्ता नाहीये, 18वा हप्ता नाहीये. तर मग नेमके हप्ते कधी जमा होणार? 2 महिन्याचा गॅप पडलाय. मग आता 3रा महिना उद्यापासून सुरू होईल. मग 3 महिने 4,500 रुपये अकाउंटला यायला पाहिजेत. मग ह्याच्याबद्दल नेमकं काय होणार आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे. आणि लक्षात घ्या लाडक्यांनो, ज्या लाडक्या त्यांची ई-केवायसी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी कंप्लीट करून घ्या. कारण की 45 लाख लाडक्या ताई अजून पण शिल्लक आहेत. कालच्या अपडेटनुसार, कालच्या माहितीनुसार 30 डिसेंबरच्या माहितीनुसार जवळजवळ 45 लाख लाडक्या ताई अजून पण पेंडिंग आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची. 31 डिसेंबर आजची ही शेवटची तारीख आहे आणि जर अपडेट भेटली, नवीन जर या ठिकाणी मुदतवाढ झाली तर ती तुम्हाला मी सांगेलच व्हिडिओमध्ये. पण अजून पण त्याच्याबद्दल काही संबंध किंवा पोस्ट आलेली नाहीये. ई-केवायसी वाढीबद्दल पोस्ट आली नाही. जसं मागच्या वेळेस ई-केवायसीचा जी-आर आला होता, अजून काही जी-आर आलेला नाहीये. आपण दुपारी
दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत वाट बघणार आहोत. जर नाही आला जी-आर तर आजची शेवटची मुदत असणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके बहिणी आपली आपली ई-के-वाय-सी पटपट सर्वांनी करून घ्यायची. तुमच्या समोर या ठिकाणी मोठी बातमी दिसतेय. मोठी बातमी लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सीसाठी मुदतवाढ मिळणार की नाही? जाणून घ्या सरकारचा विचार काय आहे. बघा 31 डिसेंबर रोजी शेवटची मुदतवाढ आहे आणि मुदत संपत आली तरी अद्याप सुमारे 45 लाख लाभार्थी महिला अजून प्रक्रियेमध्ये या ठिकाणी आलेले नाहीयेत. म्हणजे 45 लाख लाडक्याताईंची अजून ई-के-वाय-सी पेंडिंग आहे. तर सर्व लाडक्याताईंना एक विनंती आहे. बघा 2 कोटी या ठिकाणी 63 लाख ताईंनी फॉर्म भरला होता. त्याच्यापैकी 2 कोटी 63 पैकी जवळजवळ 1 कोटी 80 लाखापर्यंत काल या ठिकाणी या ठिकाणी फॉर्म म्हणजे ई-के-वाय-सी झालेले 1 कोटी 80 लाख. आता बघा त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा 2 कोटी 47 लाखापर्यंत या ठिकाणी फॉर्म मंजूर झाले होते. म्हणजे ई-के-वाय-सी करून म्हणजे ई-के-वाय-सी नाही त्यांना हप्ते भेटत होते. 2 कोटी 63 लाखापैकी 2 कोटी 47 लाखापर्यंत लाडक्यांना हप्ते भेटत होते. 2 कोटी 47 लाखापैकी 1 कोटी 80 लाखापर्यंत लाडक्या बहिणीने अपडेट करून घेतलेली आहे. ई-के-वाय-सी केलेली आहे. आता जवळजवळ अजून बघितलं तर 40-50 लाख लाडके ते अजून पण पेंडिंग आहेत. त्याच्यामुळे ज्या लाडक्यांची ई-के-वाय-सी झाली नसेल पटपट सर्वांनी आपली आपली ई-के-वाय-सी कंप्लीट करून घ्यायची आहे लाडक्यांनो. कारण की खूप महत्त्वाच्या या ठिकाणी बातम्या यायला लागल्यात. बऱ्याच लाडक्या या ठिकाणी अजून पण पेंडिंग पडलेले आहेत. आता बऱ्याच लाडक्या या ठिकाणी विचारत आहेत की सर हप्त्याचं बोला. नेमकं हप्ता कधी भेटणार आहे? ह्या आठवड्यात भेटणार, आज भेटणार आहे का? उद्या भेटणार आहे? कधी ह्या आठवड्यात भेटणार आहे का? तर लाडक्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. आदिती तटकरे मॅडम यांनी 26 डिसेंबरलाच बोललेलं आहे की लवकरच हप्ता वाटप होईल. तर शक्यता या ठिकाणी आता वाढलेली आहे आणि लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्यांनो, अजून पण सांगतो तुम्हाला ₹1,500 आता जर या 2-3 दिवसात 4 दिवसात जर पैसे आले तर ₹1,500 येतील. आणि जर पुढे 10 तारखेपर्यंत जर वाढलं 10 जानेवारीपर्यंत जर भेटले नाही तुम्हाला पैसे तर आपल्याला ₹3,000 मागणी सरकारकडे करावं लागणार आहे. ₹4,500 भेटणं आता तरी या ठिकाणी पॉसिबल नाही. परत सांगतो लेक्चरच्या माध्यमातून आणि सरकारकडे पण विनंती असणार आहे. आता सरकार मायबाप खूप झालं. तुम्ही निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं व्यस्त आहात. जवळजवळ 2 निवडणुका आता पार पडायला लागल्यात. नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या दोन्ही निवडणुका चालू आहेत. अधिवेशनं संपलेत. जवळजवळ 2 महिन्याचा गॅप पडलाय. तरी पण लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे आले नाहीत. लाडक्या बहिणींनी काय नेमकं केलंय? मतदानाच्या वेळेस लाडक्या बहिणी आठवतात, सगळ्याच्या वेळेस लाडक्या बहिणी आठवतात. मग या ठिकाणी हप्ता वाटपाच्या वेळेस लाडक्या बहिणी का आठवत नाहीत? अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी हा गुरुदादा तुमच्या वतीने मी सरकारला विचारत आहे. तर लाडक्या बहिणी बघा सगळ्यांनी सपोर्ट करा. आपण आता जर तुम्ही म्हणत असाल की सर लाडक्याताईच्या वतीने लाडक्याताईला तुम्ही काही मदत करणार आहेत का? तर लाडक्याताईंनो तुम्हाला परत सांगतोय या ठिकाणी जर हप्ता या 2-3 दिवसामध्ये 4 दिवसात जर नाही वाटप झाला तर पुढच्या या 10 तारखेपर्यंत 10 जानेवारीपर्यंत मी स्वतः या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम यांना भेटायला जाणार आहे. कुणाला सोबत यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यांच्या सोबत या ठिकाणी मी आदिती तटकरे मॅडम यांना बघा आदिती तटकरे मॅडमला यांना पुण्यामध्ये विचारलं होतं की त्यांच्या येतात का? तर पुण्यामध्ये शक्यता त्यांची कमी असते येण्याची. तर या ठिकाणी मुंबईला किंवा त्यांच्या रायगडला जाऊन या ठिकाणी मी त्यांना भेट देणार आहे आणि त्यांना भेटून या ठिकाणी आपल्या सगळ्या मागण्या मी सांगणार आहे आणि लवकरात लवकर हप्ता कसा वाटप होईल याच्याबद्दल त्यांना मी विचारणार आहे. तर लाडक्याताईंनो बघा तुमच्यासाठी मी झटायला तयार आहे, पुढे यायला तयार आहे. कुणाला जर माझ्यासोबत यायचं असेल बघा हे मी माझ्यासाठी करत नाही लाडक्याताईंनो, हे तुमच्यासाठी मी करायला लागलोय. तर तुमच्यासाठी मी या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम यांना स्वतः त्यांच्या या ठिकाणी कार्यालयामध्ये जाऊन त्यांना मी भेटणार आहे. आपल्या लाडक्या बहिणीचे सगळे प्रश्न त्यांना या ठिकाणी मी सांगणार आहे. आपल्या काही ज्या मागण्या असतील त्या मागण्या मी सांगणार आहे. जसं की ₹3,000 अकाउंटला भेटायला पाहिजे ही मागणी आहे. 12वा 13वा 14वा हप्ता भेटायला पाहिजे ही आपली मागणी आहे. नवीन लाडक्या बहिणींना 21 वर्ष पूर्ण झालेल्या लाडक्या त्यांना फॉर्म भरता यायला पाहिजे ही आपली मागणी आहे. ई-के-वाय-सी करताना ज्यांना त्यांचे जे पती वडील त्यांचे आधार कार्ड देत नाही त्यांना वापरायला, जे एकल महिला आहेत त्यांनी नेमकं काय करायचं ह्या सगळे प्रश्न मी त्यांना या ठिकाणी आपली मागणी विचारणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा. कोण कोण माझ्या सोबत आहे लाडक्याताईंनो कमेंट बॉक्स सांगा. तुमच्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. बघा आतापर्यंत भरपूर साऱ्या ठिकाणी मी प्रयत्न केलेले आहेत पण अजून पण तुमच्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर कोण कोण माझ्या सोबत आहे लाडक्याताईंनो कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. हा गुरुदादा तुमच्या सदैव सोबत असणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.